नमस्कार. तृतीय मंडल हे गद्य पाठांसाठी आहे. प्रथमः पाठः भाषा संवादः. आपल्याला या शीर्षकावरूनच समजत आहे की यामध्ये भाषांमधील संवाद प्रस्तुत केलेला आहे. या पाठाची भूमिका पाहूया. शब्द व्युत्पत्तिशास्त्रम् इति संस्कृतभाषायाः विशेषः. संस्कृत भाषेचं हे वैशिष्ट्य आहे की त्यामध्ये शब्दांच्या व्युत्पत्तीचे शास्त्र आहे. व्युत्पत्ती म्हणजे काय? तर शब्द कोठून निर्माण झाला, शब्दाचे मूळ काय ते शोधून काढणे याला शब्द व्युत्पत्ती असे म्हटले आहे. यास्क मुनिना रचितं निरुक्तं व्युत्पत्तिशास्त्रविषयकः आद्यः ग्रंथः. या व्युत्पत्तिशास्त्राचा पहिला ग्रंथ, आद्य ग्रंथ म्हणजे यास्क मुनींनी लिहिलेले निरुक्त. तस्य आधारेण शब्दमूलानाम् अन्वेषणं रोचकम्. या निरुक्त ग्रंथाच्या मदतीने आपल्याला शब्दांचे मूळ शोधून काढता येते आणि असा शोध घेणे हे मनोरंजक ठरते. नैकासु भारतीय भाषासु संस्कृतम् इति समानसूत्रम्. आपल्या ज्या भारतीय भाषा आहेत त्यांच्यामध्ये सर्वांना एकत्र ठेवणारे एक समान सूत्र आहे आणि ते म्हणजे संस्कृत. जसे एखाद्या हारामध्ये अनेक फुलांना एकत्र ठेवणारे सूत्र असते, त्याप्रमाणे सर्व भारतीय भाषांना एकत्र ठेवणारे सूत्र म्हणजे संस्कृत होय. तथैव बहवः शब्दाः संस्कृतोद्भवाः संस्कृतसमाः वा सन्ति. तसेच आपल्याला आढळते की अनेक भारतीय भाषांमध्ये असे अनेक शब्द आहेत की जे मूळ संस्कृत शब्दापासून निर्माण झालेले आहेत किंवा संस्कृत मधील शब्दाशी समान शब्द त्याच अर्थाने विविध भाषांमध्ये वापरलेला आढळतो. अतः संस्कृत साहाय्येन भारतीय भाषाः समलंकृताः. आणि म्हणून संस्कृत भाषा सर्वच भारतीय भाषांना अलंकृत करणारी, सुशोभित करणारी भाषा ठरते. शब्दानां मूलार्थ प्रतिपादनम् एव भाषाणां वैभवम् इति दर्शितम् अस्मिन् पाठे. आपल्याला दिलेल्या या पाठामध्ये असं दाखवून दिलं आहे की शब्दांचे मूळ अर्थ शोधून काढणे आणि सांगणे यातून त्या भाषेची समृद्धता, त्या भाषेचं वैभव, त्या भाषेची संपत्ती दिसून येते. अनेन कल्पितेन भाषा संवादेन भारतीय भाषासु सामंजस्यं वर्धेत. आपल्याला दिलेला जो प्रस्तुत पाठ आहे त्यामध्ये भाषांमधील संवाद कल्पनेने प्रस्तुत केलेला आहे आणि त्यामुळे भारतीय भाषांमध्ये सामंजस्य वाढेल, त्यांच्यामध्ये ऐक्याची आणि भगिनी भावाची भावना वाढेल असा या पाठाचा हेतू इथे व्यक्त केला आहे. पुरा किल परस्परं विवदमानाः भारतीय भाषाः सर्वाः देवीं सरस्वतीं जग्मुः. पुरा प्राचीन काळी, किल असे म्हणतात की परस्परम एकमेकांशी विवदमानाः वादविवाद करणाऱ्या भारतीय भाषाः भारतीय भाषा सर्वाः सगळ्या एकत्र मिळून देवी सरस्वतीकडे जगाम गेल्या. जग्मुः हे रूप गमधातू पहिल्या गणाचा परस्मैपदी लिट लकार प्रथम पुरुषाचे बहुवचन. आता या सर्व भारतीय भाषा एकत्र देवी सरस्वतीकडे गेल्या
जेथे जायचं त्या शब्दाची द्वितीया विभक्ती म्हणून देवीन सरस्वतीन हे शब्द द्वितीया विभक्तीमध्ये आहेत. विवदमानाहा वादविवाद करणाऱ्या, यामध्ये वद धातू पहिल्या गणाचा, वि अधिक वद धातू पहिल्या गणाचा, इथे शत्रंत प्रत्यय लागला आहे. विवदते पहिल्या गणाचा आत्मनेपदी, शत्रंत प्रत्यय स्त्रीलिंगी प्रथमेच बहुवचन. सर्वाहा तामुचुहु, सगळ्या जणी ताम अधिक उचुहु हा संधी. तिला म्हणाल्या, सगळ्या भाषा देवी सरस्वतीला म्हणाल्या. उचुहु हे वद धातूचे लिट लकाराचे प्रथम पुरुषाचे बहुवचन. काय म्हणाल्या? देवी कानू अस्मासु श्रेष्ठा, हे देवी आमच्यामध्ये अस्मासु का कोणती बरे भाषा श्रेष्ठा श्रेष्ठ आहे. त्यांचा हा प्रश्न ऐकून तदा सरस्वती ताहा उवाच, सरस्वती देवी त्या भाषांना म्हणाली. उवाच हे रूप वच किंवा वद धातूचे लिट लकाराचे, जसे उचुहु हे बहुवचनी रूप तसे उवाच हे प्रथम पुरुषाचे एकवचनी रूप. काय म्हणाली? आसेतु हिमाचलम भारते विराजमानाः यूयं सर्वाः भाषाः श्रेष्ठाः. सरस्वतीचे असे उत्तर होते, या भारतामध्ये विराजमान असलेल्या, भारतामध्ये प्रतिष्ठित असलेल्या, शोभून दिसणाऱ्या, विराजमानाः वि अधिक राजधातू पहिल्या गणाचा आत्मनेपदी, जसं विवदमानाः रूप होतं तसं विराजमानाः हे रूप शत्रु प्रत्ययांत स्त्रीलिंगी प्रथमेच बहुवचन. भारत कसा? आसेतु हिमाचल, सेतू म्हणजे भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये श्रीरामाने बांधलेला सेतू, म्हणजे भारताच्या या दक्षिणेकडील टोकापासून ते हिमाचल म्हणजे हिमालय पर्वतापर्यंत म्हणजे उत्तर दिशेपर्यंत संपूर्ण भारतामध्ये प्रतिष्ठित असलेल्या, शोभून दिसणाऱ्या, यूयम तुम्ही सर्वाः भाषाः, तुम्ही सर्व भाषाच श्रेष्ठाः श्रेष्ठ आहात, म्हणजे तुमच्यामध्ये तुलना होऊ शकत नाही, तुमच्यामध्ये क्रमांक लावता येणार नाही आणि त्यामुळे एक श्रेष्ठ आणि इतर कनिष्ठ असं म्हणता येणार नाही. तुम्ही सर्वच जणी श्रेष्ठ आहात असे देवी सरस्वतीने सांगितले. तेव्हा सर्वाः अवदन, त्या सर्व भाषा म्हणाल्या. कथम एतत् शक्यम, हे कसे बरे शक्य आहे. तदा सरस्वती उवाच, तेव्हा देवी सरस्वतीने उत्तर दिले. भवतीषु प्रत्येकं भाषा आत्मस्थितान सर्वान शब्दान आव्वयती. तुम्ही सर्व जणींनी आपल्यामध्ये असलेले आत्मस्थितान सर्व शब्द इथे बोलवावे, आव्वयती. आणि मग आता सरस्वती देवी त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. त्यासाठी तिने प्रत्येक भाषेला आपापले शब्द बोलवून घ्यायला सांगितले. अथ सर्व भाषाणां कोशगताः शब्दाः तत्र सम्मिलिताः. आता अर्थातच भाषेने बोलावल्यानुसार त्या त्या भाषांमधील सर्व कोशगत शब्द, सर्व कोशांमध्ये असलेले, कोश म्हणजे शब्दकोश, शब्दकोशांमध्ये असलेले सर्व शब्द तत्र सम्मिलिताः एकत्र आले, जमा झाले. त्यामध्ये विल धातूचे हे स प्रत्ययांत पुल्लिंगी प्रथमेचा बहुवचन. तदा
सरस्वती उवाच. त्यावेळी मग सरस्वती देवीने म्हटले. काय म्हटले? शब्दाः सर्वदा अर्थपूर्णाः भवेयुः नैव अर्थहीनाः. शब्द हे तर सर्वदा नेहमीच अर्थपूर्णच असतात, अर्थहीन असत नाही. किंबहुना जे अर्थपूर्ण शब्द आहेत तेच तर शब्दकोशात दिलेले असतात, त्यांचेच तर अर्थ लिहिलेले असतात आणि म्हणून ते सगळे शब्द नेहमी अर्थपूर्ण असतात. शब्दरूपम नाम भाषायाः शरीरम अर्थरूपः च आत्मा. शब्द हेच भाषेचे शरीर आहे आणि त्यातील अर्थ हा भाषेचा आत्मा आहे. म्हणजे भाषा ही शब्दाने अभिव्यक्त होते, प्रकट होते, दिसते, म्हणजे शब्द हे भाषेचे शरीर आहे. मात्र अर्थ दिसत नाही, तो समजतो, तो अस्तित्वात असतो आणि तो अस्तित्वात असतो म्हणून भाषा अस्तित्वात असते. म्हणून अर्थ हा भाषेचा आत्मा असतो. यथा यत्र मनः रमते सः रामः. आता सरस्वती देवी उदाहरण देत आहे की कसे शब्द अर्थपूर्ण असतात आणि म्हणून शब्द हे भाषेचे शरीर असते, तर अर्थ हा भाषेचा आत्मा असतो. पहिले उदाहरण. यत्र मनः रमते सः रामः. जेथे मन रमते तो राम. म्हणजे राम या शब्दामध्ये रमते हे क्रियापदाचे रूप म्हणजेच रमधातू मूळ किंवा मुख्य असून त्यावरून राम शब्दाचा अर्थ तयार झाला आहे. दुसरे उदाहरण. यः अबोधत सः बुद्धः. जो स्वतः जागृत झाला, ज्याला स्वतःला ज्ञान प्राप्त झाले, तो बुद्ध. म्हणजे बुद्ध या शब्दामध्ये अबोधत बुध धातू हा धातू मूळ आहे. चारुवाक यस्य सः चार्वाकः. चारू म्हणजे सुंदर, वाक म्हणजे भाषा, वाक्य, शब्द. ज्याचे बोलणे, ज्याची भाषा, ज्याचे शब्द, ज्याची वाक्य सुंदर आहे, तो चार्वाक. म्हणजे चारू शब्द आणि वाक शब्द हे एकत्र आले आणि चार्वाक हा शब्द बनला. या सततम अग्रे गच्छति सा गंगा. गंगा या शब्दामध्ये गम धातू पुढे जाणे आणि जी नेहमी पुढे पुढे जाते, वाहत राहते, प्रवाही असते, ती गंगा. अशा प्रकारे 4 उदाहरणं देऊन सरस्वती देवी भाषांना सांगत आहे की तुम्हा सगळ्या भाषांमधले शब्द सुद्धा अशाच प्रकारे अर्थपूर्ण आहे आणि म्हणून शब्द हे भाषेचे शरीर असते, तर अर्थ हा भाषेचा आत्मा असतो. आता ज्याप्रमाणे देवी सरस्वतीने सांगितले की सर्व भाषांनी आपापले कोश, आपापले शब्द बोलवून घ्यावेत आणि सगळे कोश तिथे उपस्थित झाले, सगळे शब्द तिथे उपस्थित झाले, त्यावेळी संस्कृत भाषेतील कोश सुद्धा तेथे उपस्थित झाले. अत्रांतरे संस्कृत भाषायां अमरकोशादयः नैके कोशाः अपि तत्र सम्मिलिताः. तेव्हा संस्कृत भाषेत त्याच सुमारास अत्रांतरे संस्कृत भाषेतील अमरकोश इत्यादी अनेक शब्दकोश सुद्धा तेथे एकत्र आले. आता या अमरकोशाचं वैशिष्ट्य काय?
इतर शब्दकोशांमध्ये शब्द आणि पुढे त्याचा अर्थ दिलेला असतो, परंतु अमरकोशामध्ये तेषु शब्दानां पर्याय शब्दाः नाम समानार्थक शब्दाः उपलब्धाः. या अमरकोशामध्ये एका शब्दाला पर्याय देणारे अनेक शब्द म्हणजे समानार्थी शब्द उपलब्ध करून दिले आहे आणि त्यामुळे एकाच अर्थाचे अनेक शब्द आपल्याला तेथे एकत्रित मिळतात आणि म्हणून हा कोश आपला वैशिष्ट्यपूर्ण असा कोश ठरतो. सरस्वती पुनः अवदत. इथे संधी आहे पुनः अधिक अवदत. विसर्गाचा र झाला, पुढच्या अ मुळे तो पूर्ण र झाला. पर्याय शब्दानां मूलार्थाः अपि चिंतनीयाः. आता हे जे पर्याय शब्द दिलेले असतात, हे जे समानार्थक शब्द दिलेले असतात, त्यांचा अर्थ समान असतो. मग एकच अर्थ देणारे अनेक शब्द का बरं वापरलेले आहेत किंवा निर्माण झालेले आहेत? तर या पर्याय शब्दांचे, या समानार्थक शब्दांचे मूलार्थाः, मूळ अर्थ सुद्धा चिंतनीयाः, विचार करून पाहण्यासारखे आहे की हे समानार्थक शब्द एकच अर्थ देतात तरी शब्द मात्र वेगवेगळे असतात असे का? त्यांचे मूळ कोठे आहे याचा विचार करून पाहावे. यथा आता उदाहरण दिलं, वृक्षः इति शब्दस्य विविधाः पर्याय शब्दाः सन्ति. त्यामध्ये आपल्याला एक उदाहरण दिलंय की वृक्ष हा एक शब्द आहे आणि त्याला अनेक समानार्थक शब्द आहेत. का बरं? वृक्ष हा एकच अर्थ सांगण्यासाठी अनेक समानार्थक शब्द का? पाहूया. पाद पहा, पादैहि पिबती इति. वृक्षाला समानार्थी शब्द आहे पादप. पादैहि, पाद म्हणजे पाय, पिबती पितो तो. वृक्षाची मुळं जमिनीत गेलेली असतात, ती जमिनीला धरून ठेवतात. आपण जसे पायांवर उभे असतो तसे त्या मुळांनी जमीन धरलेली असल्यामुळे वृक्ष उभे राहतात. म्हणजे वृक्षाची मुळे हे त्यांचे पाय असतात आणि ही मुळं या वृक्षासाठी जमिनीतील पाणी पितात, जमिनीतील पाणी शोषून घेतात. म्हणून पादैहि, पायांनी, पाणी पितो तो वृक्ष. म्हणजे पादप हा समानार्थी शब्द आहे, त्याचा वृक्ष हा अर्थ आहेच, पण अधिक अर्थ की तो मुळांनी पाणी पितो हा अर्थ त्या शब्दाचे मूळ शोधून काढल्यावर, तो शब्द कसा निर्माण झालाय हे शोधल्यावर आपल्याला मिळतो. महीरुहः, मह्याः रोहति इति. मही म्हणजे पृथ्वी किंवा जमीन. महीवर जो उभा राहतो, रोहती तो, जो जमिनीत मुळं आपली जमिनीला धरून ठेवून उभा राहतो तो म्हणजे वृक्ष. शाखी, शाखाः धारयति इति. जो फांद्या धारण करतो तो. इत्थम, अशा प्रकारे वृक्षस्य विविधानि लक्षणानि पर्याय शब्दाः प्रकटयन्ति. वृक्ष हाच अर्थ देणारे विविध पर्याय शब्द, वेगवेगळे समानार्थक शब्द त्या वृक्षाची विविध लक्षणे व्यक्त करत असतात. वृक्षाची विविध लक्षणे, विविध वैशिष्ट्ये व्यक्त करत असतात. शब्दाः तु शक्ती स्वरूपाः, अतः पर्याय शब्दानां यथोचितः उपयोगः करणीयः. शब्द हे खरं म्हणजे एक प्रकारची शक्ती आहे. शब्दांमध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे आणि म्हणून
पर्याय शब्द वापरताना त्यांचा यथायोग्य वापर करावा. म्हणजेच अनेक समानार्थक शब्द तोच अर्थ देऊन सुद्धा अधिक काही चांगला अर्थ व्यक्त करत असतात. म्हणून समानार्थक शब्दांचा वापर यथायोग्य करावा असे देवी सरस्वती म्हणते. अशा प्रकारे देवी सरस्वतीने भाषांच्या विवादांमध्ये सर्वच भाषा श्रेष्ठ आहेत हे सांगून त्यांना त्यांचं श्रेष्ठत्व काय आहे हे सांगण्यास, समजावून सांगण्यास, स्पष्टीकरण करण्यास सुरुवात केली आहे.